महाराष्ट्रातील जनतेला एक चांगली बातमी मिळेल, फी वाढीच्या संदर्भात सर्वच पालकांना दिलासा मिळेल। अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला घ्यावा लागेल आणि जर त्यांनी तो घेतला नाही तर या महाराष्ट्रातील सर्व शाळा सरकारी कराव्या लागतील। मान्य का? एक तर फी कमी करा, नाहीतर सगळ्या खाजगी शाळा सरकारी करा। बरोबर म्हणूया असं कॅमेऱ्यात, एक तर फी कमी करा, एक तर फी कमी करा, एक तर फी कमी करा, नाहीतर सर्व खाजगी शाळा, सर्व खाजगी शाळा, सर्व खाजगी शाळा सरकारला काय परवडते सांगा आम्हाला। आम्ही असे आंदोलन, निषेध, मोर्चे हे सगळीकडे करणार आहोत आणि तेही लोकशाही मार्गाने करणार आहोत, सर्वांना सोबत घेऊन। आता त्यांच्यावर पण एक आपण घोषणा देऊ। थांबा, मी इकडे येतोय। हा, एकतर्फी, 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 नाहीतर खाजगी शाळा, नाहीतर खाजगी शाळा, नाहीतर खाजगी शाळा। यस, हे करून दाखवू आपण। दोन पैकी एक होणार आहे आपलं। जर फी कमी केली तर उत्तम, नाहीतर सगळ्या खाजगी शाळा सरकारीच करू। मी लवकरच नेपाळचे प्राईम मिनिस्टर वर मीटिंग करणार आहे याच विषयावरती की तुम्ही केलं, आमच्या महाराष्ट्रात पण झालं पाहिजे, आमच्या महाराष्ट्रात पण झालं पाहिजे। लवकरच मी नेपाळचे प्राईम मिनिस्टर बालेन शाह यांच्यावर मीटिंग घेणार आहे की तुम्ही तुमच्या देशातल्या शाळा केल्यात फ्री, आमच्या महाराष्ट्रात कशा करता येतील। तुम्हाला तेही फोटो बघता येईल नंतर काही दिवसात।